लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवारी होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघातील प्रचाराची बुधवारी संध्याकाळी झाली सांगता। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान। राज्यातील लक्षवेधी जागांवरती आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुती शक्ती प्रदर्शन करणार। बारामती, सांगली, सातारा या ठिकाणीही उमेदवारी अर्ज दाखल करणार। बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करून झाल्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। पुण्यामध्ये आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह आघाडीचे मोठे नेते सभा घेणार, तर सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुद्धा आज आपला अर्ज दाखल करतील। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये लढत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। पुण्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती। आज सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज सांगलीच्या दौऱ्यावर। भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेचंही आयोजन। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार नारायण राणे यांची माहिती। प्रभू श्रीरामांप्रमाणे आम्हालाही जनतेची सेवा करायची आहे। 2024 मध्ये भाजपचं सरकार येणार, नारायण राणे यांना विश्वास। बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। विरोधकांना राष्ट्रवादीचाच उमेदवार घ्यावा लागला, पंकजा मुंडे यांचा टोला। माढा लोकसभेची लढाई अजिबात कठीण नाही, भाजप माढाची जागा लढेल, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीमध्ये उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड, नसीम खान आणि भाई जगताप यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईसाठी तेजस्विनी घोसाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळण्याची शक्यता। माजी नगरसेवक आणि महापौरांचा शाहू महाराजांना पाठिंबा। प्रत्येक गावामध्ये जनता शाहू महाराजांच्या पाठीशी, सतेज पाटील यांचं वक्तव्य। वैभव खेडेकर यांना आपण काय मदत केली हे खेडची जनता जाणून आहे, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून मतभेद दूर केला जाईल। मनसेचे नेते वैभव खेडेकर विरुद्ध तटकरे वादावरती सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। परभणीमध्ये 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा। रामनवमीच्या निमित्तानं मोदींच्या सभा मंडपाचं भूमिपूजन। सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मुंबईमध्ये एकत्र सभा होणार। अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान माहिती। उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासोबतही राज ठाकरे चर्चा करणार। पुण्यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या मॅरेथॉन बैठका। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करा, अमित ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। पुणे लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे अनीस सुडके निवडणूक लढवणार। असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या बैठकीदरम्यान सुळके यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब। पालघर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून विजया म्हात्रे यांना उमेदवारी। विजया म्हात्रे सध्या पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतच्या सरपंच। ठाणे लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीकडून मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी, तर शिरूर लोकसभेसाठी असलम बागवान यांना उमेदवारी जाहीर। प्रकाश शेंडगे यांची माहिती। सध्या देशात सुरू असलेली हुकुमशाही 4 जून नंतर राहणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। आता अबकी बार भाजप तडीपार होईल, त्यात अमरावतीच्या खासदारांचाही समावेश असेल। नवनीत राणांवरती राऊतांचा निशाणा।
नेहरू गांधी परिवारावरती टीका करणं एवढंच काम भाजपकडे राहिलंय. आगामी निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात मतदान होईल, नाना पटोले यांचं वक्तव्य. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे अफजल खानाची मोहीम. या मोहिमेमध्ये प्रत्येकानं आपली जबाबदारी चूक बजावावी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नारायणगावमध्ये प्रचाराच्या दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर. रामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमाला दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावर. भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची जुनी सवय. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरती केली टीका. अजित पवार सहकुटुंब हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार. हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरमधील निवासस्थानी 19 एप्रिलला स्नेहभोजनाचा कार्यक्रम. नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शालिनी विखे पाटील मैदानात. निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा विजय होईल, शालिनी विखे यांना विश्वास. धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख अनिल खोचरे यांचे आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर. रोहित पवारांकडून मंत्री तानाजी सावंत यांचा ठिकाणा मंत्री असा उल्लेख. पुन्हा असं वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल, खोचरेंचा इशारा. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार. 1,41,000 नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क. सर्वाधिक मतदार रामटेक मतदारसंघात. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे आंबा आणि भाजीपाला पिकाचं नुकसान. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. काही घरांचं देखील मोठं नुकसान. कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. सांगली कोल्हापूर रोडवरच्या अंकली ते उदगाव या दरम्यान झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवरती परिणाम. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. दिवसभर 42 अंशांवरती तापमानानंतर पावसामुळे नागरिकांना दिलासा. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वाघोलीच्या उबाळेनगर बसस्टॉप इथे होर्डिंग पडल्यानं वाहतूक कोंडी. तर पावसामुळे अनेक भागात झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहनांचं झालं नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यातील एकनाथ नगर इथे वीज पडल्यामुळे नारळाच्या झाडानं घेतला पेट. तालुक्यातील वडी गोदरी मंडळामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. बोईसरच्या खैरापाडा येथे डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण. मुख्य रस्त्याजवळच्या डम्पिंग ग्राउंडला वारंवार आगीच्या घटना. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिक त्रस्त. डोंबिवलीमध्ये सर्व्हिस बुकमध्ये नोंद न झाल्यामुळे पगारवाढ होतच नसल्यानं शिक्षिका आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद. शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकांवरती प्राणघातक हल्ला. शिक्षिकेचा पती शकील शेख पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील जंगली महालाज रस्त्यावरती बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबाराचा प्रयत्न. धीरज दिनेशचंद्र अरगडे असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अकोल्याच्या अकोट शहर पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका आरोपीचा मृत्यू. या प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल. खामगाव जालना महामार्गावरती स्कॉर्पिओचा भीषण अपघात. जीप उलटल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. सांगलीच्या जत मार्गावरती जांभूळवाडी हद्दीमध्ये क्रुझर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला क्रुझरनं दिली धडक. अपघातात 5 जणांचा मृत्यू, उर्वरित काही जण जखमी. ठाण्यातल्या कोपरी परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या मार्फत चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे नेते किरण सामंत आणि शीतल म्हात्रे यांनी दिली भेट. ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांकडून भक्तांना महाप्रसादाचं वाटप. कल्याण पूर्वेमध्ये रामनवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. सर्वपक्षीय नेत्यांचा शोभायात्रेमध्ये सहभाग. रामभक्तांसोबत श्रीकांत शिंदे यांनी केलं हनुमान चालीसा पठण. यवतमाळ शहर आणि जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. आमदार मदन येरावार आणि माजी आमदार संदीप बजोरिया यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन. शोभायात्रेमध्ये लोककलांचं सादरीकरणही करण्यात आलं. रामनवमीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून भव्य शोभायात्रा. हजारोंच्या संख्येनं रामभक्तांचा सहभाग.
जालन्याच्या भोकरदनमध्ये रामनवमीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा सहभाग, तर दानवेंनी केलं रामरथाचं सारथ्य. गोंदियाच्या मोंडोदेवी या देवस्थानमध्ये रामनवमीच्या निमित्तानं सामूहिक विवाह सोहळा संपन्न. 32 जोडपी विवाहबद्ध. आतापर्यंत देवस्थान समितीनं लावले 2,500 जोडप्यांचे विवाह. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेमध्ये भाविकांसाठी महंत जितेंद्र महाराज यांच्याकडून भव्य अन्नछत्राचं आयोजन. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रसादरूपी जेवणाची व्यवस्था. पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये रामनवमीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये डीजेवरती हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यानं मेधा कुलकर्णींकडून संताप व्यक्त. पोलिसांच्या मध्यस्थीनं डीजे केला बंद. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. मुंबई आणि जवळच्या भागामध्ये विजेच्या मागणीमध्ये वाढ. जवळपास 750 मेगावॅट विजेची मागणी कमी पडल्यामुळे कळव्यातील स्टेट लोड डिस्पॅच केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात 4000 मेगावॅट विजेची मागणी. नवी मुंबई बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्यामुळे लाल मिरची दरामध्ये घसरण. बनावट गुणपत्रिका प्रकरणाची मुंबई विद्यापीठानं घेतली गंभीर दखल. या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करणार. 10 ते 12 हजारांमध्ये मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका मिळेल असा संदेश काही दिवसांपूर्वी झाला होता व्हायरल. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई. तपासामध्ये ज्युनियर कोलकातासह 15 शेल कंपन्या शोधण्यामध्ये ईडीला यश. मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका. जीटीबी नगरच्या क्लस्टरला कोर्टानं दिली स्थगिती. सोसायटीनं मागणी केली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा, कोर्टाचा सवाल. समीर वानखेडे यांच्या याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. ईडी आणि सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कारवाईपासून तुर्तास वानखेडेंना संरक्षण. अटकपूर्व जामिनासाठी वानखेडेंकडून याचिका दाखल. नामवंत संगीतकार दिवंगत भास्कर चंदावरकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचं पुण्यामध्ये निधन. 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ठाण्याच्या खार्टन रोड इथे प्रशांत भोजने या सफाई कामगाराचा मुलगा यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण. प्रशांतची भेट घेत जितेंद्र आव्हाड यांनी केलं कौतुक. भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्गचं यूपीएससी परीक्षेमध्ये यश. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पटकावली 178वी रँक. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेपासून दूर झाले. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल. महागाई आणि बेरोजगारीमध्ये वाढ. प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. रामनवमीसाठी लावलेले भगवे झेंडे राजकीय फायदा मिळवून देऊ शकतात. आचारसंहिता असल्यानं हे झेंडे काढण्याची जयपूर काँग्रेसची निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडे मागणी, तर विश्व हिंदू परिषदेचा विरोध. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय. मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे ब्रेक घेत असल्याची मॅक्सवेलची माहिती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये गुजरातच्या संघाचा फक्त 89 धावा. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना 6 विकेट्स आणि 67 चेंडू राखून दिल्लीच्या संघाचा गुजरातवरती विजय. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार. मोहालीमधील मल्लानपूर इथल्या मैदानात हा सामना खेळवला जाणार. झपाटलेला 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित. वॉर 2 या चित्रपटाचा सेटवरचा फोटो लीक. अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या लूकनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष. वॉर 2 हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.